उमेदवारांचं काय म्हणणं आहे, हे त्यांचे दावे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात आधी. मतदारसंघाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला. मागच्या 5 वर्षामध्ये ते एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टिकोनातून 3 वेगवेगळे नॅशनल हायवेज माझ्या लोकसभा मतदारसंघातनं आपण केले. त्याचबरोबर ज्या 7 MIDCs कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहेत त्यामधल्या 3 MIDCs ह्या माझ्या लोकसभामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करून आणल्या. पंचगंगा प्रदूषणाचा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये होता. त्याच्यासाठी सुद्धा आराखडा मंजूर आपण या ठिकाणी करून घेतला आहे. आणि फ्लड मॅनेजमेंट प्रोग्राम जो या ठिकाणी वर्ल्ड बँकेकडनं प्रोग्राम आपण आखला होता त्याचाही निधी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणला आहे. जनतेला काय पाहिजे हे आम्ही जाण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतो. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला राजकारणामध्ये मी 2 जे आमदार झालो ते केवळ विकास कामाच्या जोरावर झालो. त्यामुळे या ठिकाणची अपेक्षा आहे की आम्हाला जर संधी या ठिकाणी मिळाली तर ह्या लोकांना अपेक्षाच या ठिकाणी लोकसभेचं कामकाज हे आम्ही करून दाखवू. पंचतारांकित वसाहत असेल, इथल्या छोट्या उद्योजकांचे काही प्रश्न आहेत, विजेच्या दराचा प्रश्न आहे, या संदर्भामध्ये सुद्धा काही एक ठोस भूमिका केंद्राची राज्याची असली पाहिजे, अन्यथा उद्योगधंदे वाढणार नाहीत.